थंडी म्हणलं की भरभरून पालेभाज्या असतात आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी म्हणजे निव्वळ सुख. तर आज आपण ना पालक वापरतोय, ना मेथी वापरतोय, ना शेपू वापरतोय, तर आज आपण आंबट तरीही झणझणीत अंबाडीची गरगट्टी करतोय. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण अंबाडीची गरगट्टी करतोय. याला अंबाडीची पातळ भाजी असंही म्हणतात. तर थोडीशी चटपटीत तरीही झणझणीत भाजी असते, जी बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरीसोबत थंडीच्या दिवसामध्ये खूप छान लागते. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, पालेभाज्यांचा खरा सीझन हा थंडीमध्येच आहे. त्यावेळी तुम्ही बघाल तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मार्केटमध्ये आलेल्या असतात. आणि जर तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये गेलात ना, किंवा तुम्हाला आठवलं तर पालेभाज्या या इतर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळा पावसाळ्यामध्ये मिळतच नसायच्या. आत्तासुद्धा मिळाल्या तर ते तितक्या चांगल्या नसतात, कारण पालेभाज्या या स्वतःच उष्ण असतात, पित्त वाढवणाऱ्या असतात. त्यामुळे निसर्ग आपल्याला तो खाऊ नका असं सांगतो असं मला वाटतं. त्यामुळे त्या सीझनमध्ये पालेभाज्या नीट येत नाहीत. त्यामुळं उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं हे टाळावं किंवा कमी करावं. उलट आपण फळभाज्या खाव्यात. पण थंडीच्या दिवसामध्ये मात्र आवर्जून या भाज्या खाव्यात, कारण त्या सीझनमध्ये त्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या असतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी त्या चांगल्या असतात. आणि त्यामुळंच पालेभाज्यांचे खूप वेगवेगळे प्रकार थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे अंबाडीची भाजी. आणि आज आपण वेगवेगळे प्रकार तर करणारच आहोत, पण आज आपण अंबाडीची गरगट्टी करतोय. तर अंबाडीची पानं, हे बघा, ही अशी अंबाडीची पानं दिसतात. थोडीशी अशी काटेरी टोकदार पानं असतात. आणि इथं मी एक जुडी अंबाडी घेतलेली आहे. त्याची फक्त पानं घेतली आणि पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अंबाडीची चटणीसुद्धा करतात अशी मस्त तव्यावर भाजून, तिला तांब्याने रगडून. ती रेसिपी बघायची असेल तर मला नक्की सांगा, मी परत दाखवेन. आज आपण गरगट्टी करतोय. तर एक जुडी अंबाडीची पानं स्वच्छ धुतलेली आहेत. आता ही पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत. तर अंबाडीची भाजी आपण चिरून घेतलेली आहे. आता कुकरच्या डब्यामध्ये ही भाजी काढून घेऊया. तर तुम्हाला जुडीचा अंदाज कळत नसेल, कारण कधी कधी लहान मोठी जुडी असते. तर लक्षात घ्या, कुकरचा जो मोठा डबा आहे तो गच्च भरून आपल्याला भाजी पाहिजे. म्हणजे मी प्रमाण सांगते, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर कुकरच्या एका डब्यामध्ये आपण ही भाजी काढली. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. फार पाणी घालायचं नाही, साधारण मी 1 कपभर पाणी घातलं असेल. आता याच्यावर कुकरचा दुसरा डबा ठेवायचा. आता इथं मी पाव कप शेंगदाणे अर्धा पाऊण तास भिजत घातले होते. हे शेंगदाणे पाण्यासहित काढले. आणि पाव कप हरभऱ्याची डाळ घातलेली आहे. तीसुद्धा मी अर्धा पाऊण तास भिजत ठेवली होती. स्वच्छ धुवून शेंगदाणे आणि डाळ भिजत ठेवली होती. ही पाण्यासहित याच्यामध्ये काढली. आता कुकरच्या तळाशी पाणी घातलं आहे, त्यावर कढी ठेवली आहे. त्याच्यावर आपल्याला हे दोन्हीही डबे ठेवायचे आहेत आणि याच्या 3 शिट्ट्या करायच्या. तर इकडे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे छान शिजलेले आहेत. मी याला चमच्यानेच घोटून घेतले, कारण शेंगदाणे अख्खे राहावेत आणि डाळ थोडीशी घोटली जावी म्हणून. त्याचसोबत इकडे आपली भाजीसुद्धा छान शिजलेली आहे. हिलासुद्धा आपण चमच्याने थोडंसं असं मॅश करून घेऊ. तुम्हाला जर वाटलं की अंबाडीची भाजी नको, दुसरी अजून कुठली तरी भाजी हवी, तर तुम्ही अंबाडीच्या भाजीसोबत थोडासा पालक मिसळू शकता, किंवा शेपूसुद्धा याच्याबरोबर खूप छान लागते. तर अर्धी शेपू अर्धी अंबाडीची भाजी असं तुम्ही एकत्र धुवून शिजवून सेम हीच प्रोसेस करू शकता. तर ही भाजी मी चमच्याने चांगली घोटून घेतलेली आहे. आता इथं मी घेतलेल्या आहेत पाव कप ज्वारीच्या कण्या. तर ज्वारीच्या कण्या ह्या मी एका प्रदर्शनातून विकत आणलेल्या आहेत. पण जर तुम्हाला कण्या घरी करायच्या असतील तर काय करायचं, थोडीशी ज्वारी धुवून घ्यायची, थोडा वेळ झाकून ठेवायची. झाकून ठेवली की मिक्सरवर उलट्या बटनावर फिरवून घ्यायची आणि अशी त्याची कणी करायची. ती कणी पूर्ण सुकवायची आणि पाखडायची, म्हणजे ज्वारीची जी फोलफटं असतात म्हणजे सालं असतात ती उडून जातात आणि फक्त कणी राहते. त्यामुळे ती कचकच लागत नाही. आणि ही कणी फक्त याच भाजीसाठी नाही तर त्याचा उपमा करू शकता, म्हणजेच उपीट करू शकता, ज्वारीच्या कण्याची खिचडी करू शकता. तर भाजी छान मिळून यावी म्हणून इथं मी पाव वाटी ज्वारीच्या कण्या घातल्यात. आता ज्वारीच्या कण्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही याऐवजी ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल, बाजरीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही बेसन घातलं तरी चालेल. आपण ज्वारीच्या कण्या घालतोय कारण भाजी छान मिळून यावी. या तिन्हीपैकी काही पण घाला. तर यामध्ये आपण या कण्या घातल्या. त्याचसोबत घोटून घेतलेली डाळ आणि शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालायचे. याला चांगलं मिक्स करायचं आहे. आता ना आपण याला एक 5-10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात, म्हणजे मग त्या कण्या ह्याच्यामध्ये छान भिजल्या जातील. तुम्ही पीठ वापरणार नसाल
सॉरी, तुम्ही जर कणीऐवजी पीठ वापरणार असाल तर याला झाकून न ठेवता डायरेक्ट फोडणी दिली तरीसुद्धा चालेल. तर एक 5 मिनिटं आपण याला असंच ठेवलं होतं. आता याची फोडणी करायची आहे. त्यासाठी पातेल्यात घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल आपलं हलकं तापलं की यामध्ये घालायचं आहे हिंग, पाव चमचा. हिंग थोडासा फुलून द्यायचा. हिंग छान फुलला. आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा घातला. इथं मी 3-4 तिखट हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि जिरं ठेचून घेतलं होतं. याला मंद आचेवर मिनिटभरासाठी परतून घेऊ. तुम्ही मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की थंडीमध्ये जरी या सगळ्या पालेभाज्या येत असल्या तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये रानभाज्या येतात. तर पावसाळ्यामध्ये त्या भाज्या खाव्यात. मगाशी मी म्हटलं की पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नये. तर पालेभाज्या आणि रानभाज्या यामध्ये बराच फरक आहे. रानभाज्या या पावसाळ्याच्या दिवसात शेतावर येतात. असं त्याचं पीक होत नाही. त्या निसर्गानेच त्यावेळी उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यावेळी त्या सीझनमध्ये रानभाज्या जरूर खा आणि थंडीमध्ये पालेभाज्या भरपूर खा. तर याला मी मंद आचेवर चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये घालूयात हळद, अर्धा चमचा. हळद चांगली मिक्स करायची आहे. हळद घालून याला परतलं. आता थोड्या वेळासाठी गॅस मोठा ठेवला आहे म्हणजे चरचरीत फोडणी बसेल. आता यामध्ये ही भाजी घालायची. तर आपण घोटून घेतलेली भाजी यामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे. आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी आहे. ही भाजी थोडीशी घट्टच असते, फार पातळ करायची नाही. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता तुम्हाला जर वाटलं की भाजी तरीसुद्धा मिळून आलेली नाही तर थोडंसं बाजरीचं पीठ असं थोड्याशा पाण्यामध्ये कालवून घातलं तरी पण चालेल. तर भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. फक्त आता मंद आचेवर याला एक छान 4 ते 5 मिनिटं उकळून देऊ. तर एक 6 ते 7 मिनिटं याला मी मंद आचेवर उकळून घेतलं आहे. आणि ज्वारीच्या कण्यासुद्धा छान शिजल्यात. खरं तर कण्या शिजेपर्यंत वाट बघायची कारण बाकीच्या गोष्टी आपण ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत. आणि कण्या छान शिजल्यात त्यामुळे भाजी बघा छान मिळून आली आहे. एकीकडे पाणी एकीकडे भाजी असं झालेलं नाही. आता मस्त गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यासोबत आंबाडीची गरगटी सर्व करूयात. तर अशा पद्धतीने आपण मस्त थंडीसाठी आंबाडीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी असा मस्त फक्कड मेनू केला होता. तुम्ही पण अशा पद्धतीने ही भाजी करून बघा. फक्त आंबाडी नको असेल तर त्यात शेपू, थोडासा पालक मिसळा, मेथी मात्र करू नका. तर करून बघा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला कमेंट्समध्ये सांगा की अजून तुम्हाला पालेभाज्यांमध्ये कुठली भाजी बघायला आवडेल. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.